नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। समरवरती हल्ला करणाऱ्या हरामखोर अंशुमानचं फोडलं स्वानंदीने चक्क थोबाड। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता समर आणि स्वानंदी हे दोघेजण देखील एकमेकांच्या अधिकच जवळ आलेले असतात, पण ह्यांची जवळीक पाहून मात्र मल्लिकाच्या डोळ्यात पाणी येत असतं। तिला समजत नसतं की असं काय करू नेमकं ते जेणेकरून मात्र स्वानंदी आणि समर एकमेकांपासून दूर होतील। तर आता फायनली अंशुमान ठरवतो की आता वसुंधरा दिनाच्या निमित्तच दादाचा काटा काढायचा, कारण की तो त्याच आश्रमामध्ये परत चाललेला असतो ज्या आश्रमाची जमीन सगळी काय हडपण्याचा प्रयत्न केलेला असतो ह्या अंशुमानने आणि मल्लिकाने। पण ह्या दोघांचा देखील आता प्लॅनिंग एवढा भयानक असतो की या ट्रॅपमध्ये आपला समर फसेल का। तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या अधिराला वाटत असतं की आता सगळं काय ठीक काही सुरळीत चालेल, पण बिचाऱ्या अधिराला माहीत नसतं की ही मंदाकिनी कधीच सरळ होणार नाहीये, कारण की कुत्र्याचं शेपूट एकदा वाकडं ती वाकडं त्याच प्रकारे ह्या मंदाकिनीचं शेपूट एकदा वाकडं ती वाकडंच झालेलं असतं। कारण की तिला असं वाटत असतं की अधिरामुळेच ह्या घरामध्ये सगळे काही प्रॉब्लेम परत व्हायला सुरू झालेत, त्याच्यामुळे ती सारखी बिचाऱ्या आपल्या अधिराला टोमणे मारत असते, पण अधिरा सगळं काय आता सहन करत असते। तर दुसरीकडे आता रोहनची नोकरी गेलेली असते, याबाबत बिचाऱ्या अधिराला काहीच खबर नसते। तर रोहनला देखील वाटतं की जर मी आत्ताच सगळ्यांना सांगितलं तर सगळेजण परत खूप पॅनिक होतील, घरात परत वाद राडे सगळं काही चालू होईल, त्याच्यामुळे रोहन ठरवतो की कोणाला काही सत्य सांगायलाच नको। रोहनच्या ह्याच निर्णयामुळे घरातील थोडेसे वाद कमी झालेले असतात, पण रोहनच्या आयुष्यातील प्रॉब्लेम मात्र दिवसेंदिवस आता वाढतच चाललेले असतात। तर दुसरीकडे मात्र आता स्वानंदी आणि समर दोघेजण मिळून देखील आता त्या आश्रमामध्ये जाऊन वृक्षारोपण करायचं ठरवतात। तर दुसरीकडे मात्र स्वानंदी आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की आनंदची बायको हे सगळेजण त्या ठिकाणी जाणार असतात, पण मात्र बिचाऱ्या स्वानंदीला हे माहीतच नसतं की त्यांच्या ह्या चाललेल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये कोणी ना कोणी विघ्न आणणार आहे म्हणून। कारण की स्वानंदीने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की ज्या घरामध्ये ती राहती त्याच घरातील लोक आता आज चक्क त्यांच्यावरती हल्ला करणार आहेत म्हणून। तर दुसरीकडे मात्र आता ह्या अर्पिताला म्हणजेच ह्या अप्पीला, महामूर्ख अप्पीला आता सगळ्यात मोठी आयडिया येते आणि तीच आयडिया मात्र आता ती जाऊन सांगते तिच्या महामूर्ख आईला म्हणजेच त्या मल्लिकाला। तर मल्लिका, अर्पिता आणि अंशुमान तिघेजण मिळून देखील आता भयानक प्लॅनिंग असा बनवतात आणि म्हणतात की आता गेल्या कित्येक दिवस झाला आपण हा प्लॅनिंग केला होता की ती वृद्ध आश्रमाची जागा आपल्याला भेटली पाहिजे, पण ती अजून काय भेटली नाही आणि त्यामध्ये आता परत दादा जातोय, म्हणजे काय ना काय राडा होण्याची शक्यता आहे। त्याच्या अगोदरच आपण दादाला छाटून टाकूया, त्याच्यानंतर ती स्वानंदी काहीच करू शकणार नाहीये। हा सगळा प्लॅनिंग केलेला असतो अंशुमानने, मल्लिकाने यांनी मिळून। तर आता ह्या अर्पिताला तर किती वेळा आजीने सांगितलं की स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे, पण या महामूर्ख मुलीला मात्र स्वतःचा संसार सोडून दुसऱ्याच्या संसारामध्ये पुढे पुढे करायची किती घाण सवय लागली तुम्हाला माहीतच आहे। पण तरी देखील मात्र बिचारी आपली अर्पिता, तुम्हाला माहितीच आहे की खरं किती चांगली आहे हे वागण्यासाठी ती मात्र सगळ्यांसमोर खोटा आव आणत असते, पण हिचा खरा चेहरा अजून कोणासमोर आलेलाच नसतो। तर दुसरीकडे आता स्वानंदीला कायम आनंदी ठेवायचं असं समर आता निर्णय घेतो, त्याच्यामुळे समर स्वानंदीला शब्द देतो की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात मी उभा असेल आणि तुम्ही काळजी करू नका की तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला शब्द दिला आहे मी त्या आश्रमात येईल आणि येणार नाही असं होणार नाही आहे, मी नक्कीच त्या आश्रमात तुमच्यासाठी नक्कीच येईल। तर एकीकडे आता मीडियावाले मात्र सगळे काय मात्र ह्या अंशुमानने, मल्लिकाने पाठवलेले असतात आणि समरची अशी काय अवस्था करून ठेवलेली असते यांनी की समर त्या ठिकाणी पोचू नये म्हणून। पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की समरचं स्वानंदीवरती आता एवढं प्रेम आहे की समर काही जरी झालं तरी स्वानंदीसाठी त्या ठिकाणी पोचणारच आहे। त्याच्यामुळे समर ठरवतं की आता काही जरी झालं तरी मला त्या ठिकाणी जावंच लागेल आणि त्यासाठी मी आता स्वानंदी मॅडमला दुखू शकत नाहीये। तर इकडे मीडियावाले सगळेजण स्वानंदीला असे प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात की आम्हाला माहीत आहे हा सगळा तुमचा ट्रॅप आहे, कारण की समर राजवाडेंकडे एवढा फालतू टायमिंग नाही की ती तुमच्यासाठी इथे येतील म्हणून। पण स्वानंदी म्हणते की राजवाडे नक्कीच या ठिकाणी येतील, तुम्ही थोड्या वेळ अजून वाट पहा। तर कार्यक्रमाची सुरुवात होणारच असते, पण समर त्या ठिकाणी पोचलेला नसतो, कारण की अंशुमानने काही गुंड पाठवलेले असतात समरला त्या ठिकाणी पोचू न देण्यासाठी। पण दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपला समर स्वानंदीसाठी म्हणजेच त्या वसुंधरा कार्यक्रमासाठी खूप सारे वृक्षारोपण करायचे असतात, त्यासाठी खूप सारी झाडे घेतो आणि स्वानंदीसाठी तिकडे निघालेलाच असतो। तर वाटेमध्ये अंशुमानचे गुंड आता आपल्या समरला अडवतात आणि ते गुंड फक्त समरला अडवतच नाही तर त्याला मारायसाठी देखील प्रयत्न करतात, पण अंशुमनला माहीत असतो की दादा असा सहजासहजी थांबणार नाहीये, त्याच्यामुळे मला असा काहीतरी प्लॅनिंग केला पाहिजे की
फायद्याच्यासाठी मात्र दादा तिकडे पोहोचू शकत नाही. तर फायनली आपला समर कसा बसा सगळ्या संकटांना सामोरे जात स्वानंदी मॅडमसाठी त्या ठिकाणी पोचतो आणि समरला आलेलं पाहून स्वानंदीचा तर आनंद गगनात मावत नसतो, कारण की तिला माहीत असतं की समर त्या ठिकाणी नक्कीच येईल. तर आता समर आणि स्वानंदी दोघे जोडीने वृक्षारोपण करतात, पण या दोघांचा आनंद मात्र कोणालाच पाहत नसतो. तर त्याच ठिकाणी असतो तो हरामखोर अंशुमान आणि अंशुमान म्हणतो की आता हे वृक्ष मोठं होण्या अगोदरच याचे पूर्णपणे फांद्या छाटल्या पाहिजे आणि सोबतच मात्र ही मल्लिका पण असते. तर हे दोघंजण मिळून देखील आता गुंडांना पैसे देतात आणि सांगतात की आता शेवटी दी एंड करा. म्हणजेच मित्रांनो आपल्या समरला आता मारण्यासाठी ह्या अंशुमानने पैसे दिलेले असतात. पण तुम्हाला माहीतच आहे ह्या अंशुमानने किती जरी वेडे चाळे केले तरी आपली स्वानंदी आपल्या समरच्या केसाला देखील धक्का लागून देणार नाही आहे, कारण की स्वानंदीला देखील माहीत असतं की समर राजवाड्यांची काळजी घेण्याची गरज मलाच आहे म्हणून. तर आपली स्वानंदी आपल्या समरला या गुंडांच्या तावडीतून वाचवते. पण दुसरीकडे मात्र स्वानंदीसमोर जे काही सत्य उघडकीस येतं ते पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण की बिचाऱ्या समरला या गोष्टीमुळे चांगलीच मोठी दुखापत होती. पण मात्र या सगळ्या कार्यक्रमाची शोभा घालवण्यासाठी मात्र मल्लिकाने आणि अंशुमानने हा सगळा ट्रॅप बनवलेला असतो. पण या स्वतःच त्यांनी बनवलेल्या ट्रॅपमध्ये ते स्वतःच फसणार आहे. तर स्वानंदी तर आपल्या समरला वाचवते, पण दुसरीकडे मात्र स्वानंदी समोर येतो सगळ्यात भयंकर चेहरा, तो म्हणजे अंशुमानचा समोर. कारण की तुम्हाला माहीतच आहे याच्या अगोदर स्वानंदीला देखील खूप वेळा संशय आला होता ह्या अंशुमानवरती, कारण की घरामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, आमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट चालू आहेत, या सगळ्याला जबाबदार मात्र हा अंशुमान एकटा आहे हे स्वानंदीला चांगलंच माहीत असतं. पण बिचाऱ्या स्वानंदीकडे काही पुरावे नसतात, त्याच्यामुळे स्वानंदी काही करू देखील शकत नसते. त्याच्यामुळे बिचारी स्वानंदी कधीच कोणाला काही बोलत देखील नाहीये. याच गोष्टीचा फायदा मात्र कोण घेणार आहे तुम्हाला माहीतच आहे, कारण की या अंशुमान आणि सोबतच मात्र मल्लिका. तर फायनली आपली स्वानंदी सगळ्यांसमोर या अंशुमानचं थोबाड फोडते आणि आपल्या समरला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवते. पण हे सगळं होत असताना मित्रांनो ह्या मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की तिला वाटतं की आपण आता समर आणि स्वानंदीचं काही जरी करायला गेलो तरीही स्वानंदी आपल्याला सोडणार नाही आहे, कारण की स्वानंदी किती भयंकर डेंजर असते हे आता मल्लिकाला चांगलं समजलं असतं. त्याच्यामुळे ह्या मल्लिकाला आपल्या स्वानंदीचे पाय धरल्याशिवाय दुसरा ऑप्शन उरणार नाही आहे. तर बिचाऱ्या अधीराच्या आयुष्यामध्ये आता जे काही पाठीमागे संकट येत असतात ती सगळी आता फायनली दूर होणार आहेत. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, ते म्हणजे आता मंदाकिनीला अधीरा चांगल्याच प्रकारे ट्रीट करते आणि तिचा सुपर सासू बनण्याचा जो काही तिचा ख्वाब होता तो आता मोडूनच टाकते, कारण की ह्या मंदाकिनीने आतापर्यंत आपल्या अधीराला खूप त्रास दिलेला आहे आणि हा सगळा त्रास आता डावलून आणि मोडून लावण्याचा प्रयत्न मात्र आपली अधीरा करणार आहे. दुसरीकडे रोहनचा जॉब गेलेल्याची बातमी सगळ्यांना समजते, पण रोहनला आता पुढे जॉब देखील भेटतो. पण आता हे सगळं होत असताना मित्रांनो सगळ्यात मोठा कहाणीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येणार आहे ज्या क्षणाला समरचे डोळे उघडतात आणि समरला समजतं की त्याच्याच घरातील लोक त्याच्याच विरोधात टपलेली आहेत. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.